Hello students. In this video, we are going to solve one simple problem on final account of partnership firm. So, let's start. From the following trial balance and adjustments given below, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. In the books of Sujay and Ajay. सुजय आणि अजय यांच्या बुक्समध्ये 31 मार्च 2019 या वर्षाखेरीचे फायनल अकाउंट्स तयार करायचे आहेत. यासाठी ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 साठी तयार करायचे आहेत. हिअर इज ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. Trial balance is given in 4 columns: particulars, debit rupees, particulars, credit rupees. ट्रायल बॅलन्स वाचत असतानाच आपण त्याच्या एंट्रीज कुठे होतात याची नोंद करूया. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडसाठी टी डेबिट, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडसाठी टी क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडसाठी पी अँड एल डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडसाठी पी अँड एल क्रेडिट, बॅलन्स शीट असेट साइडसाठी बी ए, बॅलन्स शीट लायबिलिटी साइडसाठी बी एल हे शॉर्ट फॉर्म वापरूया. ट्रायल बॅलन्स मधील आयटम्सना आपण एकच इफेक्ट देतो. जर काही हिडन ॲडजस्टमेंट सांगितलेले असतील तर त्याप्रमाणे आपण ते सॉल्व्ह केले पाहिजे. चला तर सुरुवातीला आपण ट्रायल बॅलन्स मधील आयटम्सची नोंद कुठे करायची हे पाहूया. डेबिट साइड, स्टॉक ऑन 1 एप्रिल 2018 हा ओपनिंग स्टॉक आहे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टी डेबिट, फर्निचर फिक्स्ड असेट आहे. बॅलन्स शीट असेट साइड, लँड अँड बिल्डिंग फिक्स्ड असेट, बॅलन्स शीट असेट साइड बी ए, परचेसिस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, वेजीस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स, सेल्सला टिक मार्क करूया. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट असेट साइड, सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, बॅड डेट्स हे ओल्ड बॅड डेट्स आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, कॅश इन हँड बॅलन्स शीट असेट साइड, कॅश ॲट बँक बॅलन्स शीट असेट साइड, कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, रॉयल्टीज डायरेक्ट एक्सपेन्सेस सो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, मशिनरी फिक्स्ड assets so transfer to balance sheet asset side. Now on credit side, capital balance sheet liability side, bills payable liability so balance sheet liability side, purchase return less from purchases, purchases ना टिक मार्क करूया. sundry creditors balance sheet liability side, bank loan balance sheet liability side, interest received, indirect income so profit and loss account credit side, RDD reserve for doubtful debts less from bad debts so bad debt ना टिक मार्क करूया. sales direct income so trading account credit side. Let's discuss the adjustment given to us. प्रत्येक ॲडजस्टमेंटला 2 इफेक्ट द्यायचे आहेत. फर्स्ट ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹56,000 ऑन 31 मार्च 2019. वर्षाखेरीस 56,000चा स्टॉक हा शिल्लक राहिलेला आहे. फर्स्ट इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट असेट साइड. सेकंड ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस wages ₹1000
या वर्षासाठीचे वेजेस ₹1000 आउटस्टँडिंग आहेत, म्हणजेच ते द्यायला हवे होते पण दिले नाहीत. म्हणून फर्स्ट इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, ॲड इन वेजेस. अँड सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. टिक मार्क टू वेजेस. थर्ड ॲडजस्टमेंट, सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2000. सॅलरीज ॲडव्हान्समध्ये दिल्या आहेत, म्हणून फर्स्ट इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड लेस फ्रॉम सॅलरीज. अँड सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट असेट साइड. टिक मार्क टू सॅलरीज which is given in trial balance. Fourth adjustment, depreciate land and building by 10% and furniture by 5%. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर यांच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. फर्स्ट इफेक्ट, बॅलन्स शीट असेट साइड लेस डेप्रिसिएशन फ्रॉम पर्टिक्युलर असेट. अँड सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. Tick mark to land and building and furniture. Fifth adjustment, create a provision for bad debt ₹1000 and reserve for doubtful debts 5% on Sunday debtors. Here ₹1000 is new bad debt and 5% debtors is new RDD. First effect, on balance sheet asset side less from debtors. And second effect, profit and loss account debit side. So tick mark to sundry debtors which is given in trial balance. Sixth adjustment, interest of ₹500 is still receivable. Interest is due but it is not received, it is receivable in future. इंटरेस्ट मिळायला हवा होता पण तो मिळालेला नाही, तो फ्युचरमध्ये आपल्याला मिळणार आहे. सो फर्स्ट इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड ॲड टू इंटरेस्ट रिसिव्ड. अँड सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट असेट साइड. टिक मार्क टू इंटरेस्ट रिसिव्ड. Let's start to solve the problem. In the books of Sujay and Ajay trading account for the year ended 31st March 2019, debit side and credit side. On debit side, particulars, inner column amount rupees, outer column amount rupees. And on credit side, particulars, inner column amount rupees and outer column amount rupees. Next, profit and loss account for the year ended 31st March 2019. Debit side, credit side, particulars, amount rupees and particulars, amount rupees. Next, balance sheet as on 31st March 2019. Liabilities, amount rupees and assets, amount rupees. ट्रायल बॅलन्स मधील आयटम्स वाचून त्याप्रमाणे एंट्रीज करत जाऊ. पहिल्यांदा ट्रायल बॅलन्स मधील डेबिट साइड. फर्स्ट, स्टॉक ऑन 1 एप्रिल 2018 हा ओपनिंग स्टॉक आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू ओपनिंग स्टॉक ₹65,000. नेक्स्ट, फर्निचर बॅलन्स शीट असेट साइड. टिक मार्क आहे म्हणून अमाऊंट इनर कॉलम मध्ये. फर्निचर ₹18,000. लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीट असेट साइड. टिक मार्क आहे म्हणून अमाऊंट इनर कॉलम मध्ये. लँड अँड बिल्डिंग ₹40,000. नेक्स्ट, परचेसेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू परचेसेस अमाऊंट इनर कॉलम मध्ये, कारण परचेस रिटर्न लेस करायचे आहेत. ₹60,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹3,000. वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू वेजेस. टिक मार्क आहे म्हणून अमाऊंट इनर कॉलम मध्ये ₹3,500.
सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स मधून लेस सेल्स रिटर्न, अमाऊंट इनर कॉलम मध्ये ₹3000. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट असेट साइड, टिकमार्क आहे, अमाऊंट इनर कॉलम मध्ये ₹41,000. सॅलरीज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, ऍडजस्टमेंट आहे म्हणून अमाऊंट इनर कॉलम मध्ये टू सॅलरीज ₹6,000. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, टू डिस्काउंट ₹2,000. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, टू ॲडव्हर्टाइजमेंट ₹1,000. बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, बॅड डेट्स हे ओल्ड बॅड डेट्स आहेत म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, ऍडजस्टमेंट आहे म्हणून अमाऊंट इनर कॉलम मध्ये टू बॅड डेट्स ₹500. कॅरेज इनवर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, टू कॅरेज इनवर्ड ₹3,000. कॅश इन हँड बॅलन्स शीट असेट साइड ₹20,000. कॅश ॲट बँक बॅलन्स शीट असेट साइड ₹9,000. कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, टू कमिशन ₹3,500. रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, टू रॉयल्टीज ₹3,000. मशिनरी फिक्स्ड असेट बॅलन्स शीट असेट साइड, मशिनरी ₹12,000. ट्रायल बॅलन्स मधील डेबिट बॅलन्स रेकॉर्ड केलेले आहेत. आता क्रेडिट साइड मधील करू. कॅपिटल बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, इनर कॉलम मध्ये अमाउंट्स लिहायचे आहेत कारण यामध्ये आपण नेट प्रॉफिट झालेला असेल तर तो ऍड करतो, नेट लॉस असेल तर तो लेस करतो आणि जर काही ड्रॉइंग्स प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील तर तेही आपण लेस करतो. कॅपिटल सुजय ₹50,000, लीव सम स्पेस अजय ₹50,000. नेक्स्ट बिल्स पेएबल बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, बिल्स पेएबल 18,000. परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेसेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, टू परचेसेस ₹60,000, लेस परचेस रिटर्न ₹1,500. आउटर कॉलम मध्ये ₹58,500. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, सन्ड्री क्रेडिटर्स ₹23,000. Bank loan, it's an liability, so balance sheet liability side, bank loan ₹18,000. Interest received, indirect income, profit and loss account credit side, adjustment आहे म्हणून अमाउंट इनर कॉलम मध्ये बाय इंटरेस्ट रिसिव्ड ₹2,000. RDD means reserve for doubtful debts, less from bad debts, profit and loss account debit side, to bad debts 500 आहेत. याच्या खाली 3 लाईन्स सोडून लेस RDD ₹1,000 ऍडजस्टमेंट्स करण्यासाठी आपण या 3 लाईन्स सोडलेल्या आहेत. नेक्स्ट सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, बाय सेल्स ₹1,30,000. यामधून लेस सेल्स रिटर्न ₹3,000
आउटर कॉलम मध्ये 1,27,000. ट्रायल बॅलन्स मधील सर्व आयटम्सना इफेक्ट दिलेले आहेत. आता ऍडजस्टमेंट सॉल्व करू. फर्स्ट ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹56,000 on 31st March 2019. First effect, trading account credit side, buy closing stock ₹56,000. Second effect, balance sheet asset side, closing stock ₹56,000. Second adjustment, outstanding expenses, wages ₹1,000. First effect, add in wages, trading account debit side to wages मध्ये add outstanding wages ₹1,000, 3,500 plus 1,000, outer column मध्ये 4,500. Second effect, balance sheet liability side, outstanding wages ₹1,000. Third adjustment, salaries paid in advance to staff ₹2,000. First effect, less from salaries. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 2 सॅलरीज आहेत, यामधून लेस ॲडव्हान्स सॅलरी ₹2,000, 6,000 मायनस 2,000, आउटर कॉलम मध्ये 4,000. सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट असेट साइड, ॲडव्हान्स सॅलरी ₹2,000. Next adjustment, adjustment number 4. Depreciate land and building by 10% and furniture by 5%. यामधील लँड अँड बिल्डिंग वरील इफेक्ट्स करू. वर्किंग नोट नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. Depreciation is equal to 40,000 multiplied by 10 by 100 is equal to ₹4,000. बॅलन्स शीट असेट साइड मधील लँड अँड बिल्डिंग ₹40,000 मधून लेस डेप्रिसिएशन ₹4,000, आउटर कॉलम मध्ये 36,000. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड मध्ये टू डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग ₹4,000, इनर कॉलम मध्ये. नेक्स्ट, फर्निचर वरील 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करू. वर्किंग नोट नंबर 2, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. डेप्रिसिएशन इज इक्वल टू 18,000 multiplied by 5 by 100 is equal to 900. बॅलन्स शीट असेट साइड, फर्निचर मधून लेस डेप्रिसिएशन 900, 18,000 मायनस 900, 17,100 आउटरला. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू डेप्रिसिएशन मध्ये फर्निचर 900, टोटल 4,000 प्लस 900, 4,900 आउटर कॉलम मध्ये. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, create a provision for bad debt ₹1,000 and reserve for doubtful debts 5% on sundry debtors. First effect, less from sundry debtors. Balance sheet asset side, sundry debtors 41,000 मधून less bad debt ₹1,000. Balance is ₹40,000. यावरती less 5% RDD, 40,000 multiplied by 5 by 100 is equal to ₹2,000. 40,000 less RDD 5%, 2,000, outerला 38,000. Second effect on profit and loss account debit side, bad debts. Bad debts मध्ये add bad debts in bracket new 1,000. Again add RDD ब्रॅकेट मध्ये न्यू 2,000, टोटल 3,500, लेस RDD ओल्ड 1,000, आउटर कॉलम मध्ये 2,500.
Next, sixth adjustment, interest of rupees 500 is still receivable. First effect, add to interest received, profit and loss account credit side, by interest received 2000, यामध्ये add interest receivable rupees 500, outer column मध्ये 2500. Second effect, balance sheet asset side, interest receivable rupees 500. अशा पद्धतीने सर्व एंट्रीज आपण केलेले आहेत. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. यावरून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस समजेल. या ट्रेडिंग अकाउंट मध्ये क्रेडिट साइडच्या अमाउंट्स मोठ्या आहेत. यांची टोटल करू. 1,27,000 प्लस 56,000 इक्वल टू रुपीज 1,83,000. टोटल इज रुपीज 1,83,000. यामधून डेबिट साइडच्या अमाउंट्स लेस करू. बॅलन्स इज रुपीज 49,000. हा आपला ग्रॉस प्रॉफिट आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 49,000. हा ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर करू. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 49,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइडची अमाउंट मोठी आहे. टोटल इज रुपीज 51,500. यामधून डेबिट साइडच्या अमाउंट्स वजा करू. बॅलन्स इज रुपीज 30,600. हा आपला नेट प्रॉफिट झाला. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट्स. आपल्याला पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाही, म्हणून मिळालेला प्रॉफिट सुजय आणि अजय या दोघांमध्ये समान वाटू. म्हणून सुजय रुपीज 15,300 अँड अजय रुपीज 15,300. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड मध्ये कॅपिटल सुजय 50,000 आहे. यामध्ये ऍड नेट प्रॉफिट रुपीज 15,300. टोटल आउटर कॉलम मध्ये 65,300. अजय कॅपिटल 50,000 आहे. यामध्ये ऍड नेट प्रॉफिट रुपीज 15,300. टोटल 65,300 आउटर कॉलम मध्ये. सर्व इफेक्ट झालेले आहेत. आता लायबिलिटी आणि असेट साइड यांची टोटल करू. लायबिलिटी साइड टोटल रुपीज 1,90,600. आणि असेट साइड रुपीज 1,90,600. दोन्ही टोटल इक्वल आहेत, म्हणजेच आपला प्रॉब्लेम हा टॅली झालेला आहे. अपेक्षा आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. काही भाग समजला नसेल तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहू शकता. काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. कमेंट्स मध्ये तुम्ही तुमच्या शंका विचारा, त्या सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. अकाउंटचे प्रॉब्लेम्स फक्त व्हिडिओ बघून किंवा वाचून पक्के होतीलच असे नाही. यासाठी तुम्ही स्वतः प्रॉब्लेम सोडवणे देखील खूप गरजेचं आहे. आता आपण जो प्रॉब्लेम सोडवलेला आहे हा तुम्ही स्वतः एकदा पुन्हा सोडवून पहा. काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारा. थँक्यू.